ब्लॉग. परिस्थितीला सामोरं जाताना. प्रश्नांपेक्षा आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवूया. लेखाचं शीर्षक परिस्थितीला सामोरं जाताना. हे शब्द वाचल्याबरोबर, ऐकल्याबरोबर मनासमोर एखादा मोठा पहाड उभा राहिला का? एखादा अवघड संकट, असहाय्यता किंवा आता पुढे काय करायचं असा प्रश्न मनात आला का? कारण परिस्थिती म्हणजे काहीतरी कठीण आणि तिला सामोरं जाणं म्हणजे एखादी मोठी लढाई. अशी एक बिलीफ सिस्टीम, विचारप्रणाली लहानपणापासून कळत न कळत आपल्या मनावर कोरली गेलेली असते. पण खरं सांगायचं तर हे शब्द माझ्या मनात आले तेव्हा मला प्रॉब्लेम किती मोठा आहे, प्रश्न किती मोठा आहे हा प्रश्न पडला नाही. उलट यावर काय असू शकतं या दिशेने माझे विचार गेले. आणि कदाचित परिस्थितीकडे पाहण्याचा हाच एक छोटासा बदल आपल्या संपूर्ण अनुभवाची दिशा बदलू शकतो. परिस्थिती कुठलीही असू शकते, अपेक्षित किंवा अनपेक्षित, सुखद किंवा अस्वस्थ करणारी, आपल्या मनासारखी किंवा आपल्या मनाविरुद्ध घडणारी. कारण आयुष्य म्हणजे एका सरळ रेषेत चालणारा प्रवास नाही. ECGवरची सरळ रेषा जीवन संपल्याचं दर्शवते, पण वर खाली होणारी रेषा शरीरात सुरू असलेली धडधड आणि जिवंतपणा दाखवते. अगदी त्याचप्रमाणे आयुष्यातील चढ उतार, बदल, वळणं, प्रश्न आणि अनपेक्षित प्रसंग हे आपण जिवंत असल्याचे संकेत आहेत. आयुष्याची सुंदरता केवळ सगळं मनासारखं घडण्यात नसते, तर जे घडतं त्यातून शिकणं, सावरणं, अधिक सक्षम होणं आणि पुढे जाण्यातही असतं. आपण एखाद्या परिस्थितीला लगेच वाईट असं म्हणतो, पण चांगलं आणि वाईट ही अनेकदा आपण त्या प्रसंगाला दिलेली लेबलं असतात, टॅग्स असतात. आज अस्वस्थ करणारी घटना उद्या आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा धडा ठरू शकते. आज बंद झालेला दरवाजा उद्या अधिक योग्य दिशेला घेऊन जाऊ शकतो. आज झालेला विलंब आपल्याला भविष्यातील एखाद्या चुकीपासून वाचवू शकतो. म्हणून प्रत्येक कठीण वाटणाऱ्या परिस्थितीला वाईट म्हणण्याऐवजी अनपेक्षित किंवा सध्या अस्वस्थ करणारी असं म्हटलं तरी मनावर येणारं ओझं थोडं हलकं होतं. शब्द बदलले की विचार बदलतात आणि विचार बदलले की परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो. कुठल्याही परिस्थितीचा सामना करताना ती किती मोठी आहे यापेक्षा आपण आतून किती तयार आहोत हे अधिक महत्त्वाचं ठरतं. आपलं शरीर किती सक्षम आहे, मन किती खंबीर आहे, विचार किती स्पष्ट आहेत, आर्थिक बाजू किती स्थिर आहे आणि स्वतःवरील विश्वास किती दृढ आहे, या सगळ्या गोष्टी आपल्या प्रतिसादाची दिशा ठरवतात. परिस्थिती नेहमी आपल्या नियंत्रणात असेलच असं नाही, पण त्या परिस्थितीकडे आपण कसं पाहतो, तिच्यावर कशी प्रतिक्रिया देतो आणि पुढचं पाऊल कुठलं टाकतो हे नक्कीच आपल्या हातात असतं. प्रत्येक परिस्थितीचा सामना करताना आपल्यातील वेगवेगळे पैलू कामी येतात. एखाद्या परिस्थितीत शारीरिक ताकद आवश्यक असते, तर एखाद्या परिस्थितीत मानसिक खंबीरपणा. काही प्रसंगांमध्ये आर्थिक बाजू मजबूत असणं महत्त्वाचं ठरतं, तर काही वेळा आपल्या अवतीभोवती असलेली विश्वासू माणसं, योग्य संपर्क आणि मदतीचं जाळं उपयोगी पडतं. काही परिस्थिती आपल्याकडून विलक्षण संयमाची अपेक्षा करतात, तर काहींना शांत डोकं, विचारांची स्पष्टता आणि युक्तिवादी बुद्धीने हाताळावं लागतं. अशा प्रकारे प्रत्येक परिस्थिती आपल्यातील एका वेगळ्या पैलूची परीक्षा घेते, त्याची चाचपणी करते आणि त्याला अधिक विकसित होण्याची संधी देते. म्हणूनच परिस्थिती ही केवळ अडचण नसून आपल्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करणारी एक अनमोल देणगी, एक प्रकारचं वरदानही असते. कारण आयुष्यात सगळंच अगदी सरळ, सहज घडत राहिलं तर आपल्या विचारांचा विस्तार, अनुभवांची समृद्धी आणि व्यक्तिमत्त्वाची जडणघडण आणि वाट्याला आलेल्या गोष्टींची किंमत, कदर कदाचित होऊ शकणार नाही. प्रत्येक परिस्थिती आपल्याला काहीतरी शिकवत, आपले वेगवेगळे पैलू विकसित करत
आणि आपल्याला कालपेक्षा अधिक सक्षम बनवत असते. त्यामुळे शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आर्थिक आणि सामाजिक अशा आपल्या प्रत्येक बाजूबद्दल जागरूक राहणं आणि नियमित प्रयत्नांनी त्या मजबूत ठेवणं तितकंच महत्त्वाचं ठरतं. शारीरिक, मानसिक आणि आर्थिक स्थैर्याबरोबरच आपली बिलीफ सिस्टीम म्हणजे आपली विचार प्रणाली, आपली थॉट प्रोसेस, आपली विचार प्रक्रिया किती स्पष्ट आहे. आपला थॉट प्रोसेस म्हणजे आपली विचार प्रक्रिया किती संतुलित आहे, आपला आत्मविश्वास किती दृढ आहे आणि आपल्या अंतरात्म्यातील श्रद्धा, भक्ती किती खोल आहे, हेही तितकंच महत्त्वाचं असतं. हा पाया मजबूत असेल तर माणूस घाबरून निर्णय घेत नाही. तो क्षणभर थांबतो, शांतपणे निरीक्षण करतो, परिस्थिती समजून घेतो, उपलब्ध पर्याय पाहतो आणि एका वेळी एक पाऊल टाकत गुंता सोडवत जातो. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एकाच क्षणी मिळेलच असं नाही, पण पुढचं योग्य पाऊल दिसण्यासाठी संपूर्ण रस्ता दिसण्याचीही गरज नसते. परिस्थितीपासून दूर पळणं हा कायमस्वरूपी पर्याय कधीच नसतो. आपण जितकं एखाद्या प्रश्नापासून पळतो तितकी त्याची भीती मनात मोठी होत जाते. पण ज्या क्षणी आपण स्वतःला म्हणतो, हो, ही परिस्थिती माझ्यासमोर आहे आणि मी शांतपणे तिचा सामना करणार आहे, त्या क्षणापासून परिस्थितीची आपल्यावरील पकड कमी होऊ लागते. किती छान. कारण स्वीकार म्हणजे पराभव नाही. स्वीकार म्हणजे वास्तव स्पष्टपणे पाहून योग्य कृतीसाठी स्वतःला तयार करणं. समोर आलेल्या प्रसंगाला सामोरं जाणं म्हणजे प्रत्येक गोष्ट एकट्याने सहन करणं नव्हे. योग्य वेळी योग्य मदत मागणं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शन घेणं, आपल्या माणसांशी मनमोकळेपणाने बोलणं, डॉक्टरांचा, समुपदेशकांचा किंवा आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घेणं हेही खंबीरपणाचंच लक्षण आहे. मदत स्वीकारल्याने आपली क्षमता कमी होत नाही, उलट योग्य वेळी योग्य आधार घेण्याची समज आपल्याला अधिक सक्षम बनवते. मला मनापासून असं वाटतं की जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक परिस्थिती काहीतरी शिकवण्यासाठी, दाखवण्यासाठी किंवा आपल्यातील सुप्त सामर्थ्य जागं करण्यासाठी येते. ब्रह्मांड आपल्यासमोर प्रश्न ठेवतं तेव्हा त्याचं उत्तर शोधण्याची बुद्धी, पात्रता आणि क्षमता कुठेतरी आपल्याला आपल्या आत दिलेली असते. जशी प्रत्येक चोचीसाठी दाण्याची सोय केलेली असते, तशीच प्रत्येक परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी एखादी वाटही असते. कधी ती लगेच दिसते तर कधी संयमाने शोधावी लागते. कधी ती आपल्या स्वतःच्या विचारात सापडते तर कधी एखाद्या व्यक्तीच्या मार्गदर्शनातून समोर येते. मात्र ब्रह्मांडाने आपल्याला क्षमता दिली आहे म्हणून तिची काळजी घेण्याची जबाबदारी संपत नाही. शरीर, मन, बुद्धी आणि आर्थिक शिस्त या सगळ्यांना नियमित सरावाने मजबूत ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. कारण एखादं संकट आल्यानंतर अचानक मजबूत होता येत नाही. त्यासाठी शांत दिवसात केलेला सराव उपयोगी पडतो. नियमित व्यायाम, योग, प्राणायाम, योग्य आहार शरीराला सक्षम करतात. ध्यान, वाचन, लेखन, प्रार्थना स्वतःशी होणारा सकारात्मक संवाद मनाला स्थिर करतात. नवीन गोष्टी शिकणं, प्रश्न विचारणं, विविध दृष्टिकोन समजून घेणं बुद्धीला प्रगल्भ करतात. उत्पन्नातील काही भाग बचतीसाठी ठेवणं, अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणं आणि आपत्कालीन निधी तयार करणं आर्थिक स्थैर्य वाढवतं. श्रद्धा, भक्ती आणि कृतज्ञता आपल्याला आतून आधार देतात. तर आपल्या अवतीभोवती विश्वासू, सकारात्मक आणि समजूतदार माणसाचं जाळं असणं कठीण काळात आपल्याला एकटं पडू देत नाही. या सगळ्या गोष्टी एखादा प्रसंग घडल्यानंतरच करण्यासाठी नसतात, त्या रोजच्या जीवनाचा भाग असायला हव्यात. जसं आपण शरीर निरोगी ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करतो, तसंच परिस्थितीसमोर स्थिर राहण्यासाठी मनाचाही रोज व्यायाम करावा लागतो. रोज काही मिनिटं शांत बसणं, स्वतःच्या भावना समजून घेणं, विचार लिहून काढणं, कृतज्ञता व्यक्त करणं, समस्येऐवजी शक्यतांकडे पाहण्याचा सराव करणं
एखादी गोष्ट आपल्या नियंत्रणात नसेल तर ती स्वीकारायला शिकणं. या छोट्या सवयी मनाची मोठी ताकद बनतात. एखादी अनपेक्षित परिस्थिती समोर आली तर प्रथम स्वतःला स्थिर करूया. लगेच निष्कर्ष काढायला नको. घाईत निर्णय घ्यायला नको. काही खोल श्वास घेऊया आणि जे घडलं आहे ते भावनांच्या पडद्याशिवाय समजून घेण्याचा प्रयत्न करूया. त्यानंतर स्वतःला काही साधे प्रश्न विचारूया. या परिस्थितीत कुठल्या गोष्टी माझ्या नियंत्रणात आहेत? आता माझ्याकडून कुठली एक कृती होऊ शकते? मला कुणाची मदत किंवा मार्गदर्शन घेता येईल? यातून मला काय शिकायचं आहे? आज मला संपूर्ण प्रश्न सोडवता आला नाही तरी पुढचं एक योग्य पाऊल कुठलं आहे? ही पद्धत परिस्थिती एका क्षणात नाहीशी करणार नाही, पण मनातील गोंधळ कमी करेल. प्रश्नांच्या विशालतेवरून आपलं लक्ष उपायाच्या दिशेने वळवेल. कारण भीती आपल्याला संपूर्ण पहाड दाखवते, तर स्पष्ट विचार आपल्याला फक्त पुढची पायरी दाखवतो. आणि आयुष्याचा प्रत्येक पहाड अशाच एका पायरीने पार केला जातो. मनाने खंबीर असणं म्हणजे आपल्याला कधीच भीती वाटणार नाही, डोळ्यात पाणी येणार नाही किंवा मन विचलित होणार नाही असं नव्हे. भीती असूनही योग्य पाऊल टाकणं म्हणजे धैर्य. भावना स्वीकारूनही त्यांच्यात कायम अडकून न राहणं म्हणजे मानसिक ताकद. कठीण काळातही स्वतःशी प्रेमाने बोलणं म्हणजे आत्मविश्वास. आणि सगळं उत्तर आजच मिळालं नाही तरी योग्य वेळी योग्य मार्ग दिसेल हा विश्वास ठेवणं म्हणजे श्रद्धा. परिस्थिती कुठलीही असो ती आपल्या संपूर्ण आयुष्याची ओळख नसते, ती आयुष्याच्या प्रवासातील एक टप्पा असते. आलेला टप्पा असते काहीतरी शिकवणारा किंवा एक दिवस निघून जाणारा. त्यामुळे एखाद्या कठीण क्षणी स्वतःला कमी लेखायला नको. आपल्या आजवरच्या प्रवासाकडे पाहायला हवं. यापूर्वीही कितीतरी प्रसंग आलेत, त्यावेळी कदाचित आपल्याला उत्तरं माहीत नव्हतं, तरी आपण शिकत गेलो, मार्ग शोधत गेलो आणि पुढे आलो. याचाच अर्थ आपल्या आत परिस्थितीपेक्षा मोठं सामर्थ्य आहे. परिस्थितीला सामोरं जाताना हे वाक्य भय निर्माण करणारं नसावं, उलट ते आपल्याला आपल्या तयारीची आठवण करून देणारं असावं. माझं शरीर, मन, बुद्धी, आर्थिक शिस्त, आत्मविश्वास, श्रद्धा, संयम, शांतता आणि विचारांची स्पष्टता आणि आपल्या अवतीभोवती असणारी सकारात्मक मार्गदर्शन करणारी माणसं, या सगळ्या बाजू मी रोज किती मजबूत करत आहेत हा प्रश्न ते आपल्याला विचारतात. वेळ सांगून येत नाही, पण वेळ कशीही आली तरी तिला सामोरं जाण्यासाठी स्वतःला तयार ठेवणं आपल्या हातात नक्कीच आहे. म्हणूनच परिस्थिती आली की हे माझ्याच बाबतीत का घडलं या प्रश्नात अडकण्याऐवजी स्वतःला विचारूया, या क्षणी माझ्यासाठी योग्य उत्तर काय आहे? यातून मला काय शिकता येईल आणि माझं पुढचं सर्वोत्तम पाऊल काय असेल? लक्षात ठेवूया, प्रत्येक परिस्थिती आपल्याला थांबवण्यासाठी येत नाही. काही परिस्थिती आपली दिशा बदलण्यासाठी येतात, काही आपल्या मर्यादा दाखवण्यासाठी, काही आपली खरी माणसं ओळखून देण्यासाठी, तर काही आपल्या आत दडलेल्या सामर्थ्याशी आपली भेट घडवण्यासाठी येतात. परिस्थिती कितीही अनपेक्षित असली तरी आपण असहाय्य नसतो. आपल्याकडे विचार करण्याची बुद्धी असते, निर्णय घेण्याची क्षमता असते, मदत स्वीकारण्याची नम्रता असते, पुन्हा उभं राहण्याची ताकद असते आणि मार्ग दाखवणारी श्रद्धाही असते. प्रश्न समोर असू शकतो, पण त्याचं उत्तर शोधण्याची शक्ती आपल्या आतच असते. कारण परिस्थिती आपली परीक्षा घेऊ शकते, आपल्या प्रवासाची दिशा बदलू शकते, आपला वेग काही काळ कमी करू शकते, पण आपल्या आतला विश्वास, संयम, श्रद्धा, भक्ती, पुढे जाण्याची इच्छा जिवंत असेल तर ती आपल्याला कायमचं थांबवू शकत नाही. परिस्थितीसमोर उभं राहताना फक्त एवढं स्वतःला सांगूया, ही परिस्थिती माझ्यापेक्षा मोठी नाही. मला आज संपूर्ण मार्ग दिसत नसला तरी पुढचं योग्य पाऊल टाकण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. मी शांत आहे, मी सक्षम आहे
आणि विश्वासाने पुढे जाण्यासाठी मी तयार आहे. कारण परिस्थिती बदलण्याची सुरुवात नेहमी बाहेरून होत नाही, ती सर्वप्रथम आपल्या विचारातून, आपल्या शब्दांतून, आपल्या विश्वासातून आणि आपण उचललेल्या त्या एका धैर्यवान पावलातून होते. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. प्रणाली शिवकमल आव्हाड. हा ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. आणि कमेंटमध्ये परिस्थितीला सामोरं जाताना तुमचा दृष्टिकोन काय हे नक्की आपण कमेंटमध्ये लिहूया. आणि आपल्या विचारांचा पाया, आपल्या परिस्थितीला सामोरं जाण्याचा पाया भक्कम करूया. तुमचा ब्लॉगबद्दलचा प्रतिसाद, कमेंट्स, लाईक्स मला पुढच्या ब्लॉग लिहिण्यासाठी खूप प्रेरणा, प्रोत्साहन आणि ऊर्जा देत असतो. तुमच्या भरभरून प्रेमासाठी, आशीर्वादासाठी नेहमी तुमच्या ऋणात आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.